विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या एका टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। पुण्यामध्ये कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप जे आहे ते केलं जात आहे। पुणे जिल्ह्यामधल्या 21 मतदारसंघात एकूण 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आमचे प्रतिनिधी अजिंक्य आमच्या सोबत आहेत। अजिंक्य, सध्याचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 303 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत आणि ही उद्या सगळी मतदान प्रक्रिया जी पार पडणार आहे त्यापूर्वी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी सर्व शासकीय कर्मचारी जे आहेत ते उद्या जे मतदान प्रक्रियेला जे मतदान यंत्र लागतात ते घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। उद्या जी निवडणूक प्रक्रिया होणार आहे त्याची जय्यत तयारी या ठिकाणी चालू असल्याचं दिसून येतंय। तब्बल 1400 कर्मचारी जे आहेत ते जिल्हाभरात या मतदान कार्यक्रमासाठी या मतदानासाठी तैनात असणार आहेत। तर आज सकाळी 6 वाजल्यापासून मतदान यंत्रांचं वाटप सुरू झालेलं आहे। या ठिकाणी PMPL ची देखील मदत घेतली जाते। या ठिकाणी जे सरकारी कर्मचारी आहेत ते मतदान यंत्र ताब्यात घेत आहेत आणि त्या ठिकाणाहून PMPL च्या सहाय्याने हे आपापल्या मतदान केंद्रा ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांची नियुक्ती आहे त्या ठिकाणी हे सगळे कर्मचारी पोहोचत आहेत। पुणे जिल्ह्यात तब्बल 8462 मतदान केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी आता मतदान यंत्रासह इतर ज्या गरजेच्या वस्तू आहेत धन्यवाद अजिंक्य दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।